सर्वजण इकडे लक्ष द्या. आपण एक 4 नंबरचं कॅल्क्युलेशन करतोय. सर्व ताईंना परत सेट द झिरो करून घ्या. सेट द झिरो करून घ्या सर्वजण. सेट द झिरो करून घ्या. ओके. आपण 4 नंबरचं कॅल्क्युलेशन करतोय. 28 बोथ रॉडवर डायरेक्ट अवेलेबल, -5 डायरेक्ट अवेलेबल, +32 या 10च्या रॉडमध्ये मला 30 करायचे, बट 30 इज नॉट देअर. मग 30चा फॉर्म्युला काय? 30चा फ्रेंड कोण? 20. -20 +50. बोला माझ्याबरोबर. -20 +50. आणि 2 ऑल्सो नॉट इयर, म्हणजे युनिट रॉडवर 32 करायचे. 2 ऑल्सो नॉट इयर. एक 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 शांतने करा. आणि 2 साठी 2चा फ्रेंड -3 +5. आलं इथपर्यंत सर्वांना? पुन्हा परत डाऊट असेल तर समजून सांगेल. +13, 10 डायरेक्ट आणि 3 डायरेक्ट. 13चा 3 डायरेक्ट. पुन्हा परत +11, 10 डायरेक्ट आणि 1 डायरेक्ट. आन्सर इज द आन्सर इज द आन्सर इज द 79. वंडरफुल. आन्सर इज द 79. जर तुम्हाला हे बघा, आपण एकदम बिगनर आहोत, आपल्याला घाई बिलकुल नाहीये. नाही समजलं तर आपण एक आठवडा जास्त क्लास घेऊ. जसं आपण लेवल झिरोला एखाद 2 दिवस एक्स्ट्रा वेळ, 15 तारखेपर्यंत नाही कंप्लीट झालं तर आपण 20 तारखेपर्यंत शिकू. काही फरक पडत नाही त्याच्याने. पण कोणीही मागे राहणार नाही, कोणीही लपवणार नाही, आणि कोणीही मला समजलं नाही म्हणून असं लपवणार नाही. जे आहे ते प्रामाणिकपणे सांगायचं. आता रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. नंतर तिकडे प्रॅक्टिस करणारे. मला फक्त राईट हँडवरचे कॅल्क्युलेशन पाहिजे तुमचे. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. मला हात क्लिअर दिसला पाहिजे. ओके, इकडे लक्षात असं क्लिअर दिसला पाहिजे. ओके. 3, सेट द झिरो, सेट द झिरो, सेट द झिरो. 3 +1, बोला डायरेक्ट अवेलेबल. अगेन +1, 1 इज नॉट देअर. बोला, घाई नका करू. 1 इज नॉट देअर. +1 इज इक्वल टू कसं बोलायचं ते शिकवतोय तुम्हाला. 1 इज नॉट देअर. +1 इज इक्वल टू -4 +5 +22. बघा डायरेक्ट अवेलेबल. 20. प्रियंका ताई 20 करा ना डाव्या हातावर. डाव्या हातावर 20 करा आणि 2, 2 उजव्या हातावर. 22, 22. व्हेरी गुड. -6, -6 उजव्या हातावर. +4, घाई नका करू. +4 इज नॉट देअर. बघा 4 नाहीये तिथं. नाहीये. मग +4 इज इक्वल टू, +4चा फ्रेंड कोण आहे? -1 +5. -1 उजव्या हातावर, उजव्या हातावर. -1 +5. सो आन्सर इज, सर्वांचं मला दिसतं सर्वांनी माझं ऐकून घेतलं. आन्सर इज द 25. म्हणजे मी 25. तुम्हाला एक थॉट देतोय. इकडे लक्ष द्या. आता सेट द झिरो करा. रिलॅक्स करा. इकडे लक्ष द्या. आपल्याला प्लीज मी विनंती करतो, सर्वांना मी परत एकदा सांगतो, गायत्री ताई, आता तुम्हाला जी काही बडबड करायची असेल, स्वतःला वेल ट्रेन बनवायचं असेल, तर आता जेवढी बडबड करायची तेवढी बडबड करून घ्यायची. नंतर मात्र ब्रेनमध्ये प्रोग्राम फिक्स झाला तर ब्रेनचा ऑटो पायलट मोड सुरू झाला पाहिजे. ब्रेनने आपल्याला ऑटो पायलट मोडमध्ये त्याने आपल्याला रिस्पॉन्स दिला पाहिजे. म्हणून आता लर्निंग मोडमध्ये कंजूशी अजिबात करू नका. मी तुम्हाला सांगितलं ना, बोला तर बोलायचंच. घरच्यांना विनाकारण तिथं 6 मारला म्हणून आपल्याला 1 रुपया भेटत नाही तरी पण आपण बोमट्या मारतो. काही गरज नाहीये. तर आपल्याला इथं काहीतरी नवीन गोष्ट शिकायची आहेत. तर इथं मात्र बिनधास्तपणे आपण बोललं पाहिजे. घरच्यांना म्हणा, तुमचा टीव्ही जसा आम्ही सहन करतो ना, नको त्याने 4 मारला तरी तुम्ही उड्या मारतात, तसं आता आपलं आपलं पण क्लासला जर कोणाला त्रास झाला तरी त्यांना सांगायचं शेजारी येऊन बसा. आणि म्हणजे लेकरं असतील किंवा दाजी असतील, त्यांना सांगायचं येऊन बसा आणि तुम्ही पण शिका. पण बिंदास मन मोकळे बोलाने आपल्याला स्वतःला टीच करायचं. सेट द झिरो आता तुम्हाला करायचे. मी तुम्हाला समजून सांगितलं कसं करायचंय. ओके, व्हेरी गुड. 7 -6 +3. नाही ना, आणि तर ते हा आता बरोबर झाला. अगेन +3. अगेन +3. 3 इज देअर.
नो. सो करा, मग काय होईल? थ्री इज नॉट देअर. मग थ्रीचा फॉर्म्युला आणि ताई तुम्ही थ्रीचा फॉर्म्युला नाही बोलले. पहिले फोर करा, फोर करा, फोर करा, बोटांवर फोर करा आणि ताई. मग थ्रीचा फॉर्म्युला -2. थ्रीचा फ्रेंड टू आहे. थ्रीचा फ्रेंड टू हे बघा, दोनच जोड्या लक्षात ठेवायच्या. सर्वजण झिरो करा. झिरो करा. का गलबल होते ते सांगतो मी तुम्हाला. ब्रेनला काय शिकवलं आपण? इन हाऊस फॉर्म्युला. बोला माझ्याबरोबर. आपण ब्रेनला काय शिकवतोय? इन हाऊस फॉर्म्युला. इन हाऊस फॉर्म्युल्यामध्ये छोटे छोटे प्रॉब्लेम आहेत. कुठल्या कुठल्या अंकांचे? बोला. छोटे छोटे प्रॉब्लेम आहेत. कुठल्या अंकांचे? 1, 2, 3 आणि 4. याच 4 अंकांना छोटा प्रॉब्लेम असतो. आणि तो छोटा प्रॉब्लेम घरात सॉल्व्ह होतो. आणि तो घरात सॉल्व्ह करण्यासाठी मदत कोण करतं? बिग बॉस करतो. आणि घरातला बिग बॉस कोण असतो? 5 असतो. 10च्या रॉड मधला 50 असतो. म्हणून आपण 5चं आणि 50चं फॉर्मेशन समजून घेतलं. आणि तेव्हा लक्षात आलं की 3चा ब्रेन असतो 2, 2चा ब्रेन असतो 3. आपण 4चा फ्रेंड समजून घेतला. 4चा फ्रेंड असतो 1 आणि 1चा फ्रेंड असतो 4. हे पण आपण समजून घेतलं. 10च्या रॉडकडे गेलो. तिथं बघितला बिग बॉस 50. 50चं फॉर्मेशन. 40चा फ्रेंड 10, 10चा फ्रेंड 40, 30चा फ्रेंड 20, 20चा फ्रेंड 30. बट अजून आपण एक ट्विस्ट बघितला की जेव्हा जेव्हा तुम्हाला मदतीची गरज असते, तेव्हा तेव्हा जेव्हा तुम्ही मित्राला म्हणतात की अरे, आय मीन स्ट्रगल, जेव्हा लागल्यास लावा लगेच आता एका मैत्रिणीवर फोन आणि सांगा, अगं माझ्याकडे ना 90,000 आहेत आणि मला 1 लाख रुपयाचा कोर्स करायचा आहे. मला फक्त आता 10,000 कमी पडतायत, तर तूच मदत करू शकते. तर ती सांगेल, मी कालच 2 तोळे सोनं घेतले, मोदी सरकारने नाही सांगितलं होतं तरी पण सोनं घेतलं. तू मला जर परवा म्हटली असते ना तरी मी तुला दिले असते. पण मी कालच सोनं घेतलं. नाही सोनं तर कमीत कमी म्हणेल, अहो मी कालच साडी घेतली. काहीतरी बहाणा सांगतील. फक्त सांगा 90,000 माझ्याकडे तयार आहेत आणि मला 10,000 कमी पडतायत. जेव्हा मदत तुम्ही मागाल तेव्हा अपोजिट रिॲक्शन येते. तसं एक छोटंसं उदाहरण म्हणून मी हसत खेळत तुम्हाला समजावं म्हणून. म्हणून आपण काय शिकलो? प्लीज इकडे बघा. जर प्लस प्लस 3 करायचं असेल तर अपोजिट काय होईल? बोला सर्वजण. +3 करायचं असेल तर -2 +5. +1 करायचं असेल, +1 करायचं असेल तर -4 +5. +2 करायचं असेल, +2 करायचं असेल तर काय होईल? -3 +5. क्लिअर आहे सरांना? क्लिअर आहे? रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. हे फक्त आठवलं पाहिजे. राईट टाइम राईट. अजून सुरुवात फक्त 4च फॉर्म्युलांची. आपल्याला 45 फॉर्म्युले शिकायचे आहेत. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. प्लीज थोडंसं फास्ट. ओके. ओके. 24 अगेन +24. 20 डायरेक्ट अवेलेबल. 20 डायरेक्ट अवेलेबल 10च्या हातावर. करा 20. नाही नाही नाही. 20 डायरेक्ट अवेलेबल आहे दीप्तीताई. तिथं 20 डायरेक्ट आहे. हा, ते लगेच तिथं 20ला पण लगेच ते अप्लाय करायला लागले रूल. असं नाही. 20 डायरेक्ट आहे. आणि इकडे 4. आता इथं 4 करायचं आपल्याला. 24 4 इज देअर. नो, युनिट ऑर्डर 4 नाहीये. मग 4चा फॉर्म्युला काय आहे? फोरचा फोरचा फॉर्म्युला आहे -1 +5. कारण तुम्हाला जोपर्यंत प्रॉपर तुम्ही बोलत नाही ना तोपर्यंत ऍक्शन नाही होणार, मला माहिती आहे. कारण हे ब्रेनला ती वळण लावायचं आपल्याला आणि बोटांपर्यंत आणायचंय. सेट द झिरो, सेट द झिरो. छोटं छोटं करून घेतो. हा, माझं असं काम आहे बा. मला आहे ना विदाऊट बुक पेन नोटबुक सर्व आपल्याला शिकायला असं आवडतं. म्हणजे मला एकलव्य बनवायला आवडतं. म्हणजे तुम्हाला सर्वच जर समोर ठेवलं ना, तुम्ही ना माझे ऐकण्याकडे कमी आणि त्या पुस्तकातच जास्त बघत बसणार. म्हणून हा आठवडा पुस्तकाचा नाहीये. पुढच्या आठवड्यात पुस्तकामध्ये काय प्रॅक्टिस करायची ते करा. पण आता डोक्यात टाकून घ्या. माझं असं म्हणते. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन प्लीज एव्हरी वन. ओके. 63 +22. बघा, 10च्या ऑर्डर 20 डायरेक्ट अवेलेबल आहे. आणि 2 साठी तिथे गेले पण 2 इज नॉट देअर. मग 2चा फॉर्म्युला -3. बोला +5. आन्सर इज द 85. -55. -55 करा ओपोताई. -55 +22. 10च्या ऑर्डर जा. देर इज अ 20. नो. मग 20चा फॉर्म्युला -30 +50. -30 +50. बरोबर.
ताई. आणि 2 इज द डायरेक्ट अवेलेबल ऑन युनिट रॉड. प्लस 33. 30 10च्या रॉडवर जा. बघा 30 इज डायरेक्ट अवेलेबल. 30 डायरेक्ट अवेलेबल. आणि 3 साठी आता युनिट रॉडकडे जा. 3 इज देअर. नो. मग 3चा फॉर्म्युला -2 +5. प्लस व्हेरी गुड. +11 बघा डायरेक्ट अवेलेबल आहे. +11 डायरेक्ट अवेलेबल आहे. आणि म्हणून आन्सर इज द 90 90. 96. खूप छान केलं तुम्ही सरांनी. वंडरफुल. एक नंबर केला सरांनी. सेट द झिरो. सेट द झिरो. आता मी मदत नाही करणार. मी आता सायकल सोडून दिलेली आहे. आता जाऊन कोणाला टक्कर मारा का स्वतःला सांभाळा. बघू आता कोण कोणाला टक्कर मारतं आणि कोण सायकल बरोबर रोड क्रॉस करतं. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. व्हेरी गुड. 55 +3 -57 आणि ताई असं नाही ना. 57 सांगितला तर तो 5 पण क्लोज झाला पाहिजे 7च्या साठी. तो 5 तो अंगठा जर बाहेर ठेवला तर तो 6 झाला असं. प्लीज प्लीज म्हणून प्लीज प्लीज ओके. हा. ओ शिल्पाताई, काय होतं पहिलं आन्सर मला आठवत नाही बाबा. काय होतं पहिलं, काय कमांड सांगितली होती. आता 1 करून घ्या बरं आन्सर. तुम्ही आता पहिलाच स्ट्रोक रॉंग केला ना. पहिला काय अंक सांगितला होता मी, कोण सांगेल मला? हं? मी श्वासांबरोबर सोडून देतो बाबा. मला लक्षात पण नाही राहत. काय काय सांगितलं? 55. हा. 50. नाही. 55. हा. 55. 55. चला 55. 55. त्याच्यानंतर प्लस +3. +3. +3. नंतर -57. -57 करा ना. -50 करा डाव्या हातावर पहिले. डाव्या हातावर 50 करा. डाव्या हातावर 50. आणि 7 करा. शिल्पाताई 7. हा. आता ती जीभ चावून घ्याल ना विनाकारण. सवय करा. ओके. हा. ओके. आता +44. डाव्या हातावर 40 डायरेक्ट. -1 +5. आणि +4 साठी +4चा फॉर्म्युला बोला. -1 +5 प्लस +11. काही नका करू, मी समजून सांगतो. 11. 11 साठी 10च्या रॉडवर गेलात. तो म्हणतो इथं 10 अवेलेबल नाहीये. मग 10चा फॉर्म्युला -40 +50. प्लस आणि 1 इज द डायरेक्ट अवेलेबल ऑन युनिट रॉड. कारण आपण +11 सांगितला होता. आणि 10 साठी आन्सर इज द 56. अश्विनीताई, अश्विनीताईंकडे लक्ष कमी आहे, पण त्या छान करतायत म्हणून कमी आहे. हा. मी जो ओके करतो ना त्याच्याकडे लक्ष कमी ठेवतो. त्या आपलं आपलं एकदम छानपैकी करतायत. बाकीच्या ताई, मी त्यांच्याकडे माझं बऱ्याच वेळापासून लक्ष होतं. ते छान अप्लाय करून बोलून छान करत होत्या. पण बाकीचे करत नाही असं नाही म्हणत. पण तुम्ही पण करतायत. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. पण त्यांच्याकडे मी कधीच त्यांचं नाव नाही घेतलं, पण माझं त्यांच्याकडे लक्ष आहे. ते छान करतायत. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. प्लीज आता. आता मी नाही मदत करणार हं. मी नाही नाही म्हणतो, मला मदतीला तुम्ही परत बोलवतात. प्लीज प्लीज. फास्ट. ओके. 58 -55 +22 -25 +44 +11. बापरे. किती आनंद झाला ना प्रियंका ताई. एकदाच सापडलं बाबा. आणि झालं बाबा. म्हणजे त्या अशा अडकल्या त्या. काय करू. काय करू.
काय करू, काय करू, काय करू, सापडल्या. याला रिस्पॉन्स भेटायला वेळ लागतो, पण वंडरफुल, तुम्ही सर्वजण छान प्रयत्न करता, छान प्रयत्न करतायत. ठीक आहे, चूक होऊ द्या, पण प्रयत्न सर्वजण छान करतायत. वंडरफुल. लक्षात आलं ना? मग ते अजून आपल्याला माहिती आहे, अजून तर एवढेच अंक आहेत, तरी पण व्हेरी गुड, छान गाडी चालवतायत सर्वजण. मी सोडून देतो तुम्हाला मध्येच. ओके, रेडी फॉर द कॅल्क्युलेशन प्लीज. ओके, फास्ट. ओके प्लीज. हा. 34 +21. घाबरू नका, शांततेत करा. 20 आणि 1. वंडरफुल. नाही, 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 अनिता ताई, नाही. 34 करा बरं, 34 करा, 34 करा, अनिता ताई 34 करा पहिले. 30 आणि 4 केला. हा. आता 20 करा पहिले. लेफ्ट हातावर 20 करा पहिले. 20चा फॉर्म्युला -30 + 50. हा. आणि 1 तिकडे करायचं आहे. 1चा फॉर्म्युला बोला. हा, तुम्हाला परत एकदा सांगतो मी, इकडे लक्ष द्या सर्वजण, आणि ताई, जर तुम्ही फॉर्म्युला नाही बोललात, तुम्ही कंजूशी केली, तर निश्चित तुम्ही फसणार आहेत. आता तुम्हाला मी आता आता काय बोललो, कंजूशी करू नका. आता बिंदास बोला. आणि म्हणून मी तुमची आता मी वेट अँड वॉच घेणार आहे. माझा स्पीड भयानक आहे. मग तुम्हाला मला कुठल्याही पेपरची गरज नाही, नोटबुकची गरज नाही, पानाची गरज नाही, कुठली पेन्सिलची गरज नाही. तुम्ही नॅशनलला भेटणार आहेत, स्टेटला भेटणार, तेव्हा लक्षात येईल मी कशा पद्धतीने, कुठल्याच पद्धतीने स्पीडने विचारतो. बरं, मीच विचारतो असं काही नाही. इथं या मनीषाताई, त्या मनीषाताई पण त्यांच्या क्लासला विचारतात. आता सिनियरमध्ये त्याच मला दिसत आहेत. सांगण्याचा अर्थ, आपल्या ताई पण तेवढ्या डेव्हलप झालेल्या आहेत. म्हणजे काय मीच विचारतो असं नाही. पण तुम्ही प्रॅक्टिसनंतर तुम्हाला तेवढं, तुम्ही जर सातत्यबद्ध तुम्ही करत असाल, तर तुम्हाला पण सपोर्ट होईल. सो ओके, व्हेरी गुड, छान. म्हणजे तुम्ही सर्वजण छान करतायत. फक्त सर्वांना विनंती की प्रॉपर दोन्ही हात दिसले पाहिजे, असं व्यवस्थित बसले तर मला तुम्हाला गाईड करता येईल, बाकी काही नाही. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. एक लास्ट कॅल्क्युलेशन करतो. क्विक अँड फास्ट अँड कॉन्सन्ट्रेट ऑन युअर सेल्फ. ओके. मी तुमच्याकडे कोणाकडेच बघणार नाही. बघितलं की मग पुन्हा परत मला थांबावं लागतं कोणासाठी तरी. प्लीज, रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. ओके प्लीज, थोडंसं फास्ट. ओके. 22 +11. 11 सांगितलंय, हा, 11, 22 नंतर 11 सांगितलं. +55 -66. ओप्पो ताई, असा सिक्स नसतो. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, असा मोर नाचलाच नाही पाहिजे. असा सिक्स नसतो. हा. 6 -16 -6 कसा असतो? असं नाही. पुन्हा परत मला मग बघितलं का मला थांबावं लागतं. असा 88 असेल तर -60 असा होतो. असा होतो -60. आणि -6 असा होतो. हे डिसिप्लिन आपण शिकलोय, खास एक दिवस त्याच्यासाठी आपण डिसिप्लिन शिकलो होतो. आणि त्या डिसिप्लिनचा व्हिडिओ जर तुम्ही तंतोतंत बघितला नसेल, आणि ती डिसिप्लिन जर तुम्ही फॉलो करत नसेल, तर मग ही प्रॉब्लेम आहे. हे बघा, तुम्ही म्हणत असाल की हे काय आहे? आता जे चाललंय ना, तुम्हाला वाटतं ना, हे हे आपल्याला, प्लीज इकडे लक्ष द्या सर्वजण, रिलॅक्स व्हा. इकडे लक्ष द्या सर्वजण. आजकालच्या जगामध्ये आपल्याला माहिती आहे, पैशाशिवाय जमाना चालत नाही. आपल्याला माहिती आहे. पण आपल्याकडे आपण असं असं एक साधन शिकतोय. लक्ष द्या, मला काय म्हणायचंय. आपण एक असं साधन शिकतोय, या साधनाचा वापर करून आपण लाख मोलाचं नॉलेज विद्यार्थ्यांना, कुठल्याही जगाच्या टोकावर आपण कुठेही, आपल्याला नोटबुकची गरज नाही, आपल्याला कुठल्याही टूलची गरज नाही, आपल्याला साधनांची गरज नाही. काही साधनं नसताना सुद्धा आपण लाख विद्यार्थ्यांना शिकू शकतो. असं आपण एक साधन शिकतोय, टिंगरिंगचं, की जेणेकरून तुम्हाला वाटतं की याचा काय फायदा होतो, याच्याने काय होतं, की मुलं तुम्ही जेव्हा शिकवाल, याच्यावर 999 मध्ये टेबल पण बनवतात मुलं. 99चे टेबल तर सहज बनवतात. आणि त्याच्यानंतर मुलांचं जेव्हा दोन्ही हात वापर करतो, तेव्हा दोन्ही ब्रेन वापरले जातात. हे माइंड सायन्स आहे. हे आम्हाला फॅक्टरीत पण शिकवलं जातं. आम्हाला आम्हाला फोर मोशन इकॉनॉमी म्हणून एक प्रिन्सिपल असतं. इकडे लक्ष द्या. आम्हाला फोर मोशन इकॉनॉमी म्हणजे, इकॉनॉमी म्हटलं की पैशांचं शास्त्र आलं. फोर मोशन इकॉनॉमी, की चार मूव्ज
की ज्या आपल्याला आर्थिक सुबत्ता देतात. 4 मूव्ज अशा आहेत इंडस्ट्रीमध्ये की ज्या आपल्याला आर्थिक सुबत्ता देतात. त्याच्यातली एक मूव अशी आहे की आमच्याकडे नवीन आलेले कार्यकर्त्यांना दोन्ही हाताने काम करायला शिकवणं. लक्षात आहे मला काय म्हणायचंय. दोन्ही हाताने काम करायला शिकणं म्हणजेच कामाचा स्पीड वाढतो. आणि दोन्ही हाताने काम केलं तर तो मनुष्य जागेवरच राहतो. जागेवरच राहतो म्हणजे तो कॉन्सन्ट्रेट राहतो. आणि आजकाल ते फार इम्पॉर्टंट असतं, कारण कुठल्याही आम्हाला पण आमच्या कुठल्याही व्हेकलमध्ये डिफेक्ट गरजेचा नसतो, कारण डिफेक्ट यायला नको म्हणून तो तिथं असला पाहिजे जागेवर. नाही तर तो भलतंच काहीतरी इंजिनमध्ये काहीतरी स्क्रू करतोय आणि भलतंच कुठं विचारत असेल आणि स्क्रू लूज सोडून दिला तर बाहेर लगेच गाडी चालेल का? एक सांगण्याचा अर्थ मला टेक्निकल मी तुम्हाला टच देतोय. म्हणजे मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीजमध्ये सुद्धा येणाऱ्या जी रॉ मटेरियल असेल त्याला सुद्धा हे शिकवलं जातं की दोन्ही हात वापरले पाहिजे. तर विद्यार्थ्यांनी जर अर्ली एजमध्ये, योग्य वयामध्ये, त्यांच्या डेव्हलपमेंट फेजमध्ये जर त्यांनी दोन्ही हात वापरले तर त्यांचं ब्रेन न्यूरॉनचं जे काही सायन्स आहे, न्यूरॉनची जी काही लिंक आहे, लिंक त्याला म्हणतो आपण, बिल्ड होतं. म्हणजे न्यूरॉनमध्ये एक डॉट ठेवला, असा पेनचा पण एक डॉट ठेवला ताई, डॉट ठेवला. प्रॅक्टिस करून असे डॉट 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 ठेवले जातात. आणि डॉट जेव्हा एक डार्क डॉट तयार होतो त्याला म्हणतात मेमरी. लक्ष द्या. आपण म्हटलं ना, 21 दिवस, 5 वाजता उठले, 5 वाजता उठले, 5 वाजता उठले, 5 वाजता उठले, 5 वाजल्या दिवशी 19व्या दिवशी उठले नाही, अख्खे 19 दिवसाचा डॉट पुसला जातो. 19 दिवसाचा डॉट पुसला जातो. मग पुन्हा परत 21 दिवस डॉट डॉट, 5 वाजता, 5 वाजता, 5 वाजता, 5 वाजता, असं 21 दिवस झाला तर एक डॉट तयार होतो मेमरीचा. की माणसाला सवय लागते की तुम्ही जर बेल जरी नाही लावली तरी रात्री झोपताना म्हटले की मला सकाळी 5 वाजता उठायचंय, पण असं त्याला सांगावं लागतं, हिशोब करावा लागतं. हा, रात्री आता 2 वाजले का? ठीक आहे, 2 वाजले, आता मला 3 तास झोपायचंय. बरोबर 5ला जाग येते. पण आता काही कार्यकर्त्यांना असं आहे, ते रात्री 8ला झोपले तरी 3 वाजता जाग येत नाही. ते 10 वेळा बोलले तरी. आता तो पहाट वेगळा आहे. तो पाठ वेगळा आहे. तो पाठ वेगळा आहे. पण सांगण्याचा अर्थ असा, जर ब्रेनला व्यवस्थित इन्फॉर्मेशन दिली. उदाहरण सांगतो, प्लीज प्लीज. तुम्ही आज सर्वजण मला प्रामाणिकपणे उद्या सांगायचं. सर्वांसाठी सांगतो. मला जेवढ्या ताई दिसत आहेत ना, आज झोपताना आहे ना कॅल्क्युलेट करायचं. आज कोणी गजर लावू नका, किती महत्वाचं असेल तरी. आणि हिशोब करून झोपा रात्री. मी आता रात्री 11ला झोपते, 12ला झोपते आणि मला सकाळी 6:30ला, 6ला मस्तपैकी अर्ली मॉर्निंगचा टाइम सांगा त्याला. 5ला उठायचंय आणि फार इम्पॉर्टंट आहे, मला उठवायचं बाळा. त्या ब्रेनला इन्फॉर्मेशन देऊन ठेवा. तो ब्रेन तुम्हाला तुमच्या घड्याळचा काटा सेकंदाचा बरोबर तुमचा 5वर जाण्याच्या आधीच तुम्हाला उठवेल. आणि मात्र उठल्या उठल्या ती वॉच बघायची. प्रामाणिकपणे सांगतो. आणि परत आपण काय करतो अनिताताई, अमृताताई, आपण म्हणतो अजून 5 मिनिटं फक्त. आपले लेकरं तेच करतात. फक्त 5 मिनिटं. ब्रेनला टाइम दिलेला असतो आपण 5चा. आणि नंतरचा मात्र कमांड दिलेली नसते पहाटे आपण, की बाळा आता वाजलेत 5 आणि तुला पुन्हा परत 5 वाजून 5 मिनिटांनी उठायचंय. तुला फक्त 5च मिनिटं आराम करायचंय, असं कोणीही प्रोग्राम केलेला नसतो. आणि मग ते 5 मिनिटं आपले पुढचे अर्धा तासात कन्वर्ट होतात किंवा 2 तासात कन्वर्ट होतात. अग्री विथ मी? हे फॅक्ट आहे. मग त्याला टीच केला पाहिजे, त्याला वॉर्निंग दिली पाहिजे. आणि म्हणून आपण आधी म्हटलं होतं की घराचा मालक वक्तशीर है, घराचा मालक स्ट्रिक्ट आहे, घराचा मालक कष्टाळू आहे, घराचा मालक हुशार आहे, घराचा मालक संघर्षासाठी कायम तयार असतो, घराचा मालक आरामच करू देत नाही बाबा. मग त्या पेशी कशा असतील? एकमेकाला काय म्हणतील? जागते रहो. कारण याच्या मनात कधी पण काही पण भूत येतं. हा कधी पण म्हणतो, चल 5 किलोमीटर फिरायला. हा कधी पण म्हणतो, घे पुस्तक वाचायला. हा कधी पण म्हणतो, दोन्ही हातांवर कॅल्क्युलेशन कर. हा कधी पण म्हणतो की हा कोर्स करायचा. हा कधी पण म्हणतो की ते करायचं. बाबा घराचा मालक काय ठिकाणावर नाहीये, असं कोण म्हटलं पाहिजे? त्या येणाऱ्या श्वासांबरोबर येणाऱ्या पेशी, प्रत्येक श्वासाबरोबर आपल्या शरीरात ज्या नवचेतना आपल्याकडे येते, त्यांना प्रोग्राम झाला पाहिजे. तर आपण म्हणतो ना की प्रेझेन्स ऑफ लाईफ जगतो. तर आपण काय म्हणतो, चल ना, काही प्रॉब्लेम नाही आपल्याला, एकदम म्हणजे एक आजारपणं का येतात, का आपण थकतो, का आपल्याकडे या सर्व गोष्टी, याचा एक म्हणजे आता तेवढा वेळ नाही आपल्याकडे. सर्व गोष्टी
तुझ्या आहे तुझ्या पाशी, तू विसरला असं त्याशी, मग सर्व विषय त्याच्यातच आहे. फक्त ते आपल्याला माहिती पाहिजे की आपल्याकडे काय आहे. चलो पुन्हा परत सर्व साधू संतांच्या भाषेत गेलो तो विचारांची शक्ती, विचारांची ऊर्जा, तुम्ही जसे विचार कराल तसे जगाल. सर्व हेडिंगने अख्खे एक एक हेडिंगने पुस्तकं रंगवलेले आहेत मार्केटमध्ये लोकांनी आणि बनवलेत. फक्त ते जगलं पाहिजे. सो सांगण्याचा अर्थ असा की आपण काय शिकलो आज. थोडासा क्लोजिंगला जातो, मला माहिती आहे 11 वाजलेत. अजून क्लोजिंगला जातो आणि 2 कॅल्क्युलेशन करून थांबूया. प्लीज इकडे लक्ष द्या. आपण काय शिकलो? एकच मिनिट द्या मला, प्लीज इकडे लक्ष द्या. आपण असं शिकलो की डायरेक्ट लेवलचे कॅल्क्युलेशन हे कंटिन्यू येणारच आहेत. पण सम टाइम जे 4 अंक असे आहेत छोटे, 1 2 3 4 युनिट रॉडवर, 10 20 30 आणि 40 टेनच्या रॉडवर, या अंकांना मला ऍप्लिकेशन करायला प्रॉब्लेम येतो. आणि प्रॉब्लेम जर आला तर पहिला विचार आला पाहिजे की इन हाऊस फॉर्म्युला करून बघायचा का. आणि मग इन हाऊस फॉर्म्युलामध्ये आपल्याला बिग बॉक्स असतो युनिट रॉडमध्ये 5 हेल्प करतो. आणि मग 5 जर हेल्प करत असेल तर 5चे आपण फॉर्मेशन समजून घेतले. आणि तिथं 2 जोड्या मिळाल्या आपल्याला की 4 आणि 1 ची. 4 + 1 इज द 5. आणि 3 आणि 2 ची जोडी मिळाली. 3 + 2 इज द 5 फॉर्मेशन मिळाले. तसंच 50चे पण 2 फॉर्मेशन मिळाले. 10 आणि 40, 30 आणि 20. मात्र जेव्हा मी अप्लाय करायला गेलो तर मला 10चा फ्रेंड जर मला 40 असेल, पण जेव्हा 10 अप्लाय करायचा असतो तेव्हा 40 उलटा वागतो, निगेटिव्ह मोडमध्ये वागतो. हे आपल्याला फक्त आपण आज शिकलो. आणि म्हणून आपण असं केलं की जर मला 23 करायचं असेल, मी व्हिज्युअलाइज मोडमध्ये घेऊन जातो तुम्हाला, मुद्दाम व्हिज्युअलाइज मोडमध्ये जा. 23 करायचं असेल आणि जर मला 33 करायचं असेल तर 30 इज नॉट देअर. आणि म्हणून 30 इज इक्वल टू -20 + 50, म्हणजे 10च्या ऑर्डर 50 झाला. मी युनिट रॉडवर गेलो. देर इज ऑल्सो मला 3 अप्लाय करायचा, पण देर इज अ नो 3. आणि म्हणून 3चा फॉर्म्युला -2 + 5. म्हणून मला आन्सर दिसतंय 56 दिसतंय. म्हणजे इकडे लक्ष द्या. आता हळूहळू काय झालं? एक मंत्र देतो भाऊ म्हणून, एक रिक्वेस्ट करतो की कधीही डोळे लावून शांत बसा. तुम्हाला वाटतंय ना मला खूप छान, एक मला स्वतःला हे बघा, पहिले तर मी म्हणतो जगाला शिकवण्यापेक्षा, जगाला समाधान मिळण्यापेक्षा पहिले स्वतःमध्ये तर बदल झाला पाहिजे ना. स्वतःमध्ये तर मन शांती मिळाली पाहिजे ना. स्वतःची तर चिडचिड कमी झाली पाहिजे ना. मी असं म्हणतो कुठेतरी एखाद्या स्वामी समर्थ केंद्रात गेला आणि कोणी म्हणतो गुरुपारायण करावं, कोणी म्हणतं बैठकीला बसावं, कोणी म्हणतं कीर्तनाला बसावं, कोणी म्हणतो हे पारायण करा, ते पारायण करा, ए पोथी ते पुराण, सत्यनारायण पूजा, हे पूजा का असते? कमीत कमी त्या निमित्ताने आपल्याकडे तेवढी पावित्र्यता, म्हणजे त्या मंत्रांमध्ये तर शक्ती असते. पण त्या निमित्ताने कमीत कमी तुम्ही एखादी पोथी पुराणचं काहीतरी पारायण केलं तर साहेब म्हणतात, अरे वा, चला, त्या निमित्ताने मॅडम काहीतरी देवाधर्माचं काम करतायत. सर्वजण शांत बसा, करू द्या तिला शांततेत. म्हणजे घरात इनडायरेक्टली काय होतं, एक पॉझिटिव्ह वातावरण तयार होतं, शांतता तयार होते. आणि शांतता झाले की अनवॉन्टेड विचार कमी होतात, अनवॉन्टेड टोमणे टामणे हे जे ऍप्लिकेशन होतात ते कमी होतात, आणि शांतता नांदते. आणि मी म्हणतो गुरुपारायण केल्याने बघा बरं घरात किती शांतता नांदायला लागली. लक्षात आलं तुम्हाला? पण मी तुम्हाला सायन्स शिकवतोय म्हणून करायला लावणाऱ्याचा विचाराचा वाईट हेतू नाहीच आहे. पण सांगण्याचा अर्थ काय, ते सायन्स काय, तेच सायन्स याच्यामध्ये. जेव्हा तुम्हाला वाटलं की देवासमोर बसलो की आपल्याकडे, आजकाल कोणाला गुरु मानणं पण फार अवघड आहे, आणि मानू पण नका. खरंच म्हणजे फार अवघड झालेलं आहे मार्केटमध्ये. म्हणून स्वतःचा गुरु स्वतः बना, स्वतःचे मंत्र स्वतः तयार करा. आणि त्याच्यापेक्षा आपलं आपलं जे आपण 108 मळ्यांची मन आहे ती आपण तयार करू शकतो. कशी? 2 + 2, वाव, 4 तयार झाला. -3 डायरेक्ट केलं. आता माझ्याकडे आन्सर 1 आहे. आता मला इन हाऊस फॉर्म्युला वापरून बघायचा आहे. मग काय करायचं? 3 करू का? हा डायरेक्ट अवेलेबल. म्हणजे आता आन्सर 4 झालं. परत 3 करून बघायचं आहे. बट 3 इज नॉट देअर. -2 + 5, आन्सर इज द 7. प्लीज, हे जगातलंय ना, अनिताताई, अमृताताई, गायत्रीताई, साधनाताई, हे एवढं, हे एक टॉनिक आहे ना, सुख शांती मिळवून देणारं. म्हणून माझ्यासाठी पुण्याचं काम आहे. मी असं मग का म्हणतो माझ्यासाठी? म्हणून मग माझं आयुष्य लय मोठं आहे. मी म्हणतो मी 94 95 96 वर्ष जगणार आहे. डिक्लेअर, बिकॉज डिक्लेअर करून ठेवायचं.
जर मी म्हणतो माझं काही खरं नाही, मी 65-62 कंप्लीट करतो की नाही बाबा, काही गॅरंटी नाही. डोंबल्याचा 60 पर्यंत जगणार आहे, त्याच्या आधीच कार्यक्रम होईल. सांगण्याचा अर्थ, जगणार आहे मी 96 वर्ष. लोक म्हणतात कसं काय? मला बरेच जण म्हणतात, कसं काय गॅरंटी आहे? अरे सांगून तर बघ. भेटलं तर भेटलं 96च्या ऐवजी एक तर 100 पूर्ण होतील, नाही तर 90 पर्यंत तर पोहोचेल. अडखत अडखत का असे ना, बट बिग बिग गोल्स. नाही, मन शांती. सो एक सांगण्याचा उद्देश असा होता की तुम्ही पण सेल्फ प्रॅक्टिस करा, सेल्फ टॉक करा, आणि त्याच्यातून स्वतःला डेव्हलप करा. हे नॉट ओनली द मॅथ. शिकवायचं तर आहेच, दोन पैसे तर मिळवायचेच आहेत. पण आपल्या नको त्या वयात सुद्धा आपल्याला आपल्या ब्रेन मधला अनवॉन्टेड कचरा साफ करून, आपल्याला पण आपलं पण व्हिजन, आपलं क्रिएटिव्हिटी, आपल्याला इनोव्हेटिव्ह अप्रोच. आणि सर्वात मी काय म्हणत असतो, प्रत्येकाला सासू व्हायला आवडतो. प्रत्येकाला, प्रत्येकाच्या घरात मुलगा असतो, प्रत्येकाला वाटतं सासू म्हणजे, प्रत्येकाला सासू व्हायला आवडतं. पण सुनेने म्हटलं पाहिजे, आमच्या सासूच्या नांदी लागायचं नाही. आमच्या सासूचा भेजा म्हणजे एकदम क्रिएटिव्ह भेजा. कधी काही आयडिया, बरं तुमची सून तुमच्याचकडे आली पाहिजे सल्ला घ्यायला. कारण आमच्या सासूबाईंकडे क्रिएटिव्ह सल्ला मिळतो मला, नेहमी मार्गदर्शन. एवढं एवढं भारी काहीच जगात आपल्याला. मी असं तुम्हाला सांगतो ना की आपल्याला आवड भेटोत ना भेटोत, पण हे आवड आपल्याला आपल्या असले पाहिजे. की माझ्या सुनेने, बरं, तुच्छित बुद्धीने, ते खेडेगावातले वेगळे, आधीचा 40 वर्षाचा जमाना वेगळा होता. ते सासूचाच धाक असायचा, मला विचारल्याशिवाय काही करायचं नाही, मला विचारल्याशिवाय करायचे नाही. पण आपल्याकडे एक म्हणजे जे आपण म्हणतो ना की एज्युकेशन पॉवर अशी पाहिजे आपली. आपण इतके अलर्ट पाहिजे, आपण इतकं स्मार्ट पाहिजे, की ती न कळत आपल्याचकडे आले पाहिजे विचारायला, की सांगावं बरं. कारण तिला माहिती मला नाविन्यपूर्ण काहीतरी सल्ला मिळणार आहे. आणि ते मिळण्यासाठी आपल्याला आपला ब्रेन ची मशागत करत राहावं लागणार आहे. म्हणून प्रत्येक जण कंजूशी करणार नाही अशी अपेक्षा करतो. आणि आजचा क्लास आपण बरोबर 11 वाजवले थांबतो. एक 15 मिनिटं आराम करतो, त्याच्यानंतर ड्युटीला जायचंय. पुन्हा परत उद्या आपण थोडासा आत्ता जे शिकलो याचं पहिले प्रॅक्टिस करू. वाटलं तर मी तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी आत्ताच कॅल्क्युलेशन पाठवून देतो. तुमच्या बोटांवर कॅल्क्युलेशन करून ठेवतो, कारण उद्या परत पुन्हा परत विसरतो. पाठवून ठेवतो, या आहे त्या ग्रुपमध्येच पाठवतो. नंतर उद्या तुम्ही सर्व रजिस्टर पर्सन तुम्ही एका आपल्या कॉमन ग्रुपमध्ये कन्वर्ट होऊन जाल. मला काही गोष्टी आज थोड्याशा अ, मला वेळ कमी मिळाला म्हणून मी करू शकलो नाही, पण नो इशू. इथं जे हौशी आहेत, जे कोणी शिकणार आहेत तेच शिकणार आहेत. आणि असं काही नाही, दोन गोष्टी कोणी शिकल्यात म्हणून काही वाईट आपलं काही नुकसान होणार आहे का? आपण, तुम्ही म्हणाल, काही काही म्हणतात, मग काही इथं तुम्ही रजिस्टर नाही तरी पण इथं कशी काही लिंक टाकली? मला मागच्या वेळेस असा प्रश्न आला. हा, मी म्हणतो काय नुकसान होणार आहे तुम्हाला? तुम्ही तुम्ही समजा कोणी शिकून पण घेतलं, तर गुगल बाबाकडे तर सर्वच अवेलेबल आहे. नाही, काय फरक पडतो? कोणी शिकून बी घेतलं तर आपल्याला काय फरक पडतो? सांगण्याचा अर्थ असा की आपण उद्या एक कॉमन ग्रुपमध्ये जाऊ. त्या कॉमन ग्रुपमध्ये आपल्याला लिंक अवेलेबल होतील, तिथं व्हिडिओ अवेलेबल होतील. ॲपचा पण मी तुम्हाला ॲक्सेस देईल, पण त्याचे पण जशी काही सेटिंग्स होईल, नाही तर तुम्हाला सर्व लिंक मिळत राहतील. काही काळजी नका करू. तर उद्यासाठीचे मी तुम्हाला प्रॅक्टिसचे कॅल्क्युलेशन लगेच टाकतो, मी विसरण्याच्या आधी. म्हणजे उद्या परत धावपळ होते. सो बाय बाय. मला वाटतं काही डाऊट नसायला पाहिजे. जर डाऊट जरी असला तरी स्वतःबरोबर बडबडा. मी आता जेवढं माझ्याबरोबर गेल्या 1.5-2 तासापासून मी बडबडत होतो, याच्यातलं 15-20 मिनिटं तर बडबडू शकतात ना तुम्ही स्वतःशी. 5 5चे फॉर्मेशन, मग ते फ्रेंड्स, मग ते इन हाऊस फॉर्म्युला, मग इन हाऊस फॉर्म्युला मधला बॉस, मग फ्रेंड निगेटिव्ह कसा वागतो, मग फॉर्म्युला कसा तयार होतो, मग टू, पुन्हा परत टू, पुन्हा परत टू, -3 + 5, पुन्हा परत टू, आणि पुन्हा परत टू. आता टू नाहीये इथं. आता टू नाहीये. मग हे आपल्याला उद्या शिकायचंय. आता टू इथं नाहीये, तर आता शेजारच्या घरी जावं लागेल आपल्याला. जेव्हा आपल्या घरातलं स्पीड संपतं, सगळे डबे चापलून झाले, आज पोळीचं पण पीठ नाही आणि बाजरीचं पण नाहीये, तर मग आपण कोणाच्याकडे मदत घ्यायला जातो? शेजारच्या ताईंकडे जातो. त्याला म्हणतात नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला, की शेजारच्या घराची मदत घ्या.
लक्षात येतं का तुम्हाला? थोडंसं आपण टेक्निकल मध्ये बोलतोय घरगुती वातावरणात. जेव्हा आपल्या घरामध्ये आपला प्रॉब्लेम सुटत नाही, आपल्या घरामध्ये काय असेल, आपण काय म्हणतो, बाजरीचं नाही तर जे गव्हाचं, गव्हाचं नसेल तर डाळीचं, पण एक पण पीठ आपल्याकडे अवेलेबल नाहीये, तर आपण शेजारच्या घराची मदत घेतो. तसं इथं आहे. टू डायरेक्ट अवेलेबल, टू डायरेक्ट अवेलेबल, अगेन +2, -3 +5, अगेन +2 डायरेक्ट अवेलेबल, अगेन +2, टू इज नॉट देअर. फक्त वनच आहे, +2 करायचं आहे, तर आपण शेजारच्या घराची मदत घेणार आहोत. ती पण आपण समजून घेऊ द्या थेरी. ओके. बाय बाय. भेटूया पुन्हा परत उद्याच्या क्लासमध्ये. मी कॅल्क्युलेशन टाकतो, त्यांची प्रामाणिकपणे प्रॅक्टिस करा. चलो बाय बाय. ओके.